नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण सौदी सरांचे जे पुस्तक आहे, ए बी सौदी सरांचे जे भूगोलाचे पुस्तक आहे, त्यामधील आपण सर्व प्रश्न बघणार आहे. कोणता धडा आहे हा? तर वने हा जो धडा आहे याच्यामधील सर्व प्रश्न आपण बघणार आहे एक बाय एक. तर याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ जरा मोठा होईल. आणि ह्याच्या मागे जे आहेत खनिज संपत्ती वगैरे वरती आपण व्हिडिओ बनवले होते भूगोल या चॅप्टरवरती. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक जी असेल ती मी इथं कमेंटमध्ये देतो आणि वरती देत आहे. तिथून तुम्ही बघू शकता. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, कोकणामधील उंचीवरील प्रदेशातील जांभा जमिनीवर काय पाहायला भेटते? तर कोकणातील उंचीवरील प्रदेशातील जमिनीवरती वर्षारण्य जे असतील ते आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 2, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य किती पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामध्ये आढळतात? तर उप उष्णकटिबंधीय सदाहरित वने जी आहेत ती 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त ज्या ठिकाणी पाऊस आहे, पर्जन्यमान आहे, त्या ठिकाणी ती आढळतात आपल्याला बघायला. तिसरा प्रश्न, विदर्भाच्या पूर्व भागात असलेल्या वनस्पतींचा प्रदेश या नावाने ओळखला जातो. तर विदर्भामध्ये जे पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक जो वनांचा प्रकार आढळता जातो त्याला आल्लापल्लीचे अरण्य असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन ए बरोबर येत आहे. 4 नंबरचा प्रश्न, आर्द्र पानझडी अरण्यात कोणती वनस्पती ही प्रमुख वनस्पती आहे? आर्द्र पानझडी वनस्पतीमध्ये सागवान जी वनस्पती आहे ती प्रमुख वनस्पती म्हणून या ठिकाणी मांडली जाते. त्यामुळे सागवान जे असेल ते बरोबर उत्तर आहे यामध्ये. त्याच्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूया. 5 नंबरचा, टिंबटिंब सारख्या वनस्पतींचा उपयोग कात निर्मितीसाठी केला जातो. तर कात निर्मितीसाठी वनस्पती आहे ती आपल्याला सर्वांना माहित आहे की खैर ही जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचा कात निर्मितीसाठी उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 6, काटेरी अरण्यात कोणती वने ही सर्वाधिक जास्त आढळतात? तर काटेरी अरण्यामध्ये ही सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. अशी वनस्पती कोणती आहे? तर 4 नंबर म्हणजे बाभूळ. बाभूळ जे असेल ते काटेरी अरण्यात सर्वाधिक जास्त प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. 7 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अरण्याची टक्केवारी जास्त आहे ती सर्वांना माहिती आहे, गडचिरोली या ठिकाणी सर्वाधिक आहे. 8 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात हे मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. चंद्रपूरमध्ये असणारे ताडोबा अभयारण्य सर्वात फेमस आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर पुढील 9 नंबरचा प्रश्न, मेळघाट अभयारण्य कशासाठी राखीव आहे? मेळघाटचे जे अभयारण्य आहे ते फक्त व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र वाघांसाठी आहे, ते राखीव आहे. 10 नंबरचा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यात येथे वन उद्यान आहे. तर कोल्हापूरमधील जे ठिकाण आहे पन्हाळा या ठिकाणी वन उद्यान जे आहे ते आहे कोल्हापूरमध्ये. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 11 नंबरचा, गोंदिया जिल्ह्यात हा वन्य पशु पक्ष्यांचा समृद्ध असा प्रदेश आहे. गोंदिया जिल्ह्यामधील सर्वात समृद्ध असलेला भाग जो आहे तो नवेगाव या ठिकाणी पशु पक्ष्यांनी जास्त हा भरलेला आहे. त्यामुळे हे ऑप्शन नंबर सी याचं जे आहे ते गोंदियातील बरोबर उत्तर आहे. 12 नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कागदाची मोठी गिरणी आहे? तर चंद्रपूरमधील जे महत्वाचं ठिकाण आहे बल्लारपूर या ठिकाणी जी आहे ती महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यात कागदाची मोठी गिरण आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न 13 नंबरचा, महाराष्ट्रातील कोरड्या हवामानामध्ये कोणती वने आढळतात? तर महाराष्ट्रातील कोरड्या हवामानामध्ये काटेरी प्रकारची वने जे असतात, काटेरी अरण्य ते आढळतात. 14 नंबरचा प्रश्न, कशावर काही ठिकाणी उपउष्ण सदाहरित अरण्य आहेत? तर कोणत्या ठिकाणी जे आहे ते उपउष्ण सदाहरित वने आपल्याला पाहायला भेटतात? तर याचं उत्तर आहे 2 म्हणजे घाटमाता या परिसरामध्ये किंवा घाटमाथ्यावरती उपउष्ण सदाहरित वने जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. उपउष्ण सदाहरित वने जी आहेत ती किती, आपण मगाशी उत्तर बघितलं होतं त्याचं, किती पावसाचं पर्जन्यमान असतं, त्यामुळे घाटमाथ्यावरती हे पाहायला भेटतात. 15 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र पठारावर कोणती वने पाहायला मिळतात? महाराष्ट्र पठारावरती सर्वात जास्त जी आहे ती पानझडी प्रकारची वनस्पती किंवा अरण्य आपल्याला पाहायला मिळतात. 16 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रात टिंबटिंबमध्ये खाजण अरण्य आहेत. तर महाराष्ट्रामधील खाजण अरण्य जे आहे ते समुद्र किनाऱ्यालगतचा क्षेत्र म्हणजेच खाड्याच्या दलदलीचा प्रदेश असणारा जो क्षेत्र आहे त्या ठिकाणी सर्वाधिक खाजण अरण्य आपल्याला पाहायला भेटतात.
17 नंबरचा प्रश्न आपण बघूया आता. पानझडी अरण्य व सदाहरित अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेत कोणती अरण्य आहेत? तर पानझडी पण आणि सदाहरित अरण्य पण या दोघांच्या संक्रमण अवस्थेत असणारी वने म्हणजे निमसदाहरित वने. लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्वाचा आहे, निमसदाहरित वकाराची वने. 18 नंबरचा प्रश्न. उपोष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य कोणत्या परिसरामध्ये आढळतात? उपोष्ण कटिबंधीय सदाहरित वने जी आहेत ती महाबळेश्वर किंवा पावसाच्या ठिकाणी सर्वाधिक आढळतात, त्यामुळे महाबळेश्वर जे असेल ते बरोबर उत्तर आहे या ठिकाणी. पुढील प्रश्न. खाजन वनस्पतीपासून काय उपलब्ध होते? खाजन वनस्पती ज्या आहेत त्या खाडीच्या शेजारी सापडणाऱ्या, तर त्याच्यापासून सर्वाधिक आहे ते कात उत्पादन किंवा कात निर्मिती केली जाते, त्यामुळे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 20 नंबर. महाराष्ट्रात आल्लापल्ली अरण्य कोठे आहेत? आपण मगाशीच हा प्रश्न बघितला होता. आल्लापल्लीचे जे अरण्य आहे ते चंद्रपूर आणि गडचिरोली यामध्ये आढळतात. पुढील प्रश्न 21 नंबरचा. वार्षिक पर्जन्य किती असणाऱ्या प्रदेशात उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी अरण्य आढळतात? लक्षात ठेवा, 80 ते 120 सेंटीमीटर ज्या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान आहे त्या ठिकाणी ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. पुढील प्रश्न. कशामध्ये अरण्य बरीच कमी आहेत? तर कोणतं ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी अरण्याचे प्रमाण जे आहे ते सर्वात कमी आहे? तर मराठवाड्यामध्ये अरण्याचे प्रमाण म्हणजे झाडांचे प्रमाण किंवा जंगलाचे प्रमाण जे आहे ते कमी आहे. महाराष्ट्रात अरण्यासाठी विशेष प्रदेश म्हणजे प्रसिद्ध म्हणजे प्रमुख नद्यांच्या उगमाजवळचा प्रदेश हा अरण्यासाठी विशेष आहे. 24 नंबरचा प्रश्न. टिंबरमध्ये सर्वात मौल्यवान लाकूड आहे तो सागवान, हा या ठिकाणी बरोबर उत्तर येत आहे. पुढील प्रश्न 25 नंबरचा IMP प्रश्न आहे, हा पडला होता कंबाईनच्या परीक्षेला. पेंच राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर येथे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. 26 नंबरचा प्रश्न. पक्षी अभयारण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर पक्षी अभयारण्यासाठी फेमस असलेले कर्नाळा हे ठिकाण जे आहे ते प्रसिद्ध आहे पक्षी अभयारण्यासाठी. त्याचबरोबर मायनी हे देखील प्रसिद्ध आहे. 27 नंबरचा प्रश्न. माळढोक अभयारण्य कशासाठी फेमस आहे? लक्षात ठेवा, माळढोक अभयारण्य जे असेल ते काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. 28 नंबरचा. येलदरी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? येलदरी जे वनोद्यान आहे ते परभणी या ठिकाणी आहे. तिथे धरण पण आहे एक, लक्षात ठेवा, त्याच्यावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. पुढील 29 नंबरचा प्रश्न. अमरावती जिल्ह्यात कोणते वनोद्यान आहे? अमरावतीमध्ये जे वनोद्यान आहे फेमस त्याचं नाव आहे चिखलदरा, त्यामुळे ऑप्शन नंबर सी जो आहे याचा बरोबर येत आहे. 30 नंबरचा प्रश्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी परिसरात कोणती अरण्य जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतात? तर त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जे आहे ते जास्त आहे, त्यामुळे तिथे उष्णकटिबंधीय सदाहरित वने आपल्याला पाहायला भेटतात सिंधुदुर्गमधील सावंतवाडी ठिकाणी. 31 नंबरचा प्रश्न. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यात कोणत्या प्रकारचे आच्छादन आढळते? उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये जे आहे ते घनदाट वनस्पती जे असतात ते जे आच्छादन आपल्याला पाहायला भेटते, त्यामुळे या ठिकाणी उत्तर जे येत आहे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर डी जे आहे ते बरोबर उत्तर आहे, घनदाट वनस्पतीचे अरण्य. 32 नंबरचा प्रश्न. उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य किती पाऊस असणाऱ्या प्रदेशामध्ये आढळतात? उष्णकटिबंधीय निमसदाहरित, लक्षात ठेवा, निमसदाहरित वनस्पती जी आहे ती 200 सेंटीमीटर पेक्षा कमी ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी निमसदाहरित अरण्य आपल्याला पाहायला भेटतात. 33 नंबरचा प्रश्न. सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्या संक्रमण अवस्थेमध्ये कोणते अरण्य असतात? तर यांच्या दोघांच्या संक्रमण अवस्थेमध्ये उष्णकटिबंधीय निमसदाहरित अरण्य, जो आपण मगाशी वरती प्रश्न बघितला होता, ती वने जी आहेत ती सदाहरित आणि पानझडी या संक्रमण अवस्थेमध्ये असतात. 34 नंबरचा प्रश्न. उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याची वृक्षांची लांबी किती असते? तर ह्या वृक्षांची लांबी जी आहे ती 40 ते 45 मीटर या दरम्यान असते, लक्षात ठेवा, 45 ते 60. गुगामाळ राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे जे राष्ट्रीय उद्यान आहे गुगामाळ उद्यान जे याला पाहायला मिळते. महाराष्ट्रात एकूण किती अभयारण्य आहेत? तर महाराष्ट्रामध्ये अभयारण्याची संख्या विचारली तर महाराष्ट्रामध्ये टोटल आतापर्यंत 42 अभयारण्य आहेत. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त नवीन
अभयारण्य आहेत. महाराष्ट्रामधील अभयारण्यामध्ये सर्वाधिक जास्त असलेला जो आहे तो नागपूर या ठिकाणी सर्वाधिक जास्त नवीन अभयारण्य आपल्याला पाहायला भेटतं. पुढील प्रश्न, अमरावती व नागपूर प्रशासकीय विभागात प्रत्येकी किती अभयारण्य आहेत? अमरावती आणि नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये 10 अभयारण्य जे आहेत आपल्याला पाहायला मिळते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताने 1972 साली कोणता राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केला होता? तर व्याघ्र हा जो प्राणी आहे तो वन संवर्धनासाठी कोणत्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात? तर वन संवर्धनासाठी वृक्षारोपण ही योजना असेल ती राबवली जाते. पुढील प्रश्न, वनाच्या व वन्यजीवाच्या महत्त्वाच्या बाबतीत जागृती करण्यासाठी कोणती योजना राबवली जाते? तर याच्या संदर्भात महत्त्वाची योजना जी आहे ती संत तुकाराम वनग्राम योजना ही राबवली जाते. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते पुणे, ठाणे आणि रायगड या ठिकाणी वसलेले आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, जळगाव औरंगाबाद जिल्ह्यात कोणती अभयारण्य विस्तारलेली आहे? तर गौताळा आणि ऑट्रम घाट हे जे अभयारण्य ते आपल्याला पाहायला भेटते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती पक्षी अभयारण्य कोणती पक्षी अभयारण्य आहेत असं विचारलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये कर्नाळा देखील पक्षी अभयारण्य, त्यानंतर माळढोक देखील पक्षी अभयारण्य, त्याचबरोबर जायकवाडी देखील. त्यामुळे वरीलपैकी सर्व जे असतील ती पक्षी अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र अभयारण्य कुठे आहे? तर मेळघाट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो आहे तो व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य जे आहे ते मालवण या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक आहे. भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक कोण आहेत? तर कैलास सांकला हे व्याघ्र प्रकल्प जो आहे भारतामध्ये राबवण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि ते भारतात व्याघ्र प्रकल्पाचे जनक देखील म्हटले जातात. पुढील प्रश्न, शेत जमिनीचा कमाल वापर व अधिक काळ शेती हा मुख्य उद्देश कोणाचा आहे? शेत जमिनीचा आहे तो कमाल वापर केला पाहिजे आणि अधिक काळ शेती, तर वनशेती हा जो आहे तो याचा मुख्य उद्देश आहे. वनसंवर्धनामध्ये कोणत्या योजनेची अंमलबजावणी केली जाते? तर वनसंवर्धनामध्ये मृदसंधारण, त्याचबरोबर शेताच्या सभोवती वन्य झाडाची लागवड हे देखील आहे आणि वनाचा विस्तार, म्हणजे या सर्व ज्या आहेत त्या योजना वनसंवर्धनामध्ये अवलंबल्या जातात. त्यामुळे वरील सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहे. पुढील प्रश्न हा महत्त्वाचा आहे, मग अशा आपण बघितला होता. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी ताडोबाचे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर पुढं, सांबरलोटन जागा या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सांबरलोटन जे आहे ते ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुढील प्रश्न, भारतामधील कोणती सागरी उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान आहे? तर भारतातील कोणते राष्ट्रीय उद्यान म्हणजे कितवे राष्ट्रीय उद्यान आहे जे की सागरी राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते सिंधुदुर्ग या ठिकाणी पाहायला भेटते? तर भारतातील हे तिसरे राष्ट्रीय उद्यान आहे, सागरी राष्ट्रीय उद्यान. 89 नंबर, पेंच राष्ट्रीय उद्यानात काय नाव आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यानाचे नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे. त्यामुळे ऑप्शन ए बरोबर येत आहे. पुढील प्रश्न, आशिया खंडातील एक उत्तम मगर पालन केंद्र कोणते आहे? तर आशिया खंडातील सर्वात उत्तम नगर पालन केंद्र जे आहे ते ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन 2 बरोबर येत आहे याचा. पुढील प्रश्न, गोंड आदिवासींचे नागदेव कुठे आहेत? गोंड आदिवासींचे नागदेव जे आहे ते पेंच राष्ट्रीय उद्यान जे आहे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर पुढील, पवनीचे अरण्यपुत्र श्री माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने कोणते राष्ट्रीय उद्यान चालू झाले? तर नवेगाव या हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते राष्ट्रीय उद्यान चालू झाले होते. 93 नंबर, मेळघाटचा बराचसाच भाग कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचा आहे? मेळघाटमध्ये सर्वात जास्त प्रदेश जो आहे तो घुगामा राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. त्यानंतर 94 हा महत्त्वाचा आहे, चांदोली अभय उद्यानाला टिंबटिंबची अगणित जाती पाहायला भेटतात. तर फुलपाखराच्या जाती ज्या आहेत त्या भरपूर आपल्याला राष्ट्रीय उद्यान जे आहे चांदोलीचं त्या ठिकाणी पाहायला भेटतात. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर ताडोबा हे महाराष्ट्रातील जे आहे ते पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. जोड्या लावायच्यात आपल्याला, डायरेक्टली आन्सर सांगतो मी. तोतलाडोह हे जे आहे वैशिष्ट्य ते पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या राष्ट्रीय उद्यानाच्या संदर्भात आहे. त्यानंतर लायन सफारी पार्क
हे जे आहे ते बोरिवली राष्ट्रीय उद्यान मुंबई या ठिकाणी महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मलबारी धनेश जो आहे तो मालवण या ठिकाणी पाहायला भेटतो, मालवण सागरी उद्यान. आणि अस्वलीचे झाड हे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जो आहे याचा बरोबर येत आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, भारतामधील सर्वात मोठे सदर्न बर्ड विंग आणि सर्वात लहान ज्युएल फुलपाखरू कुठे पाहायला भेटते? तर चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला भेटते. आपण मगाशीच बघितलं, हे फुलपाखरांसाठी जे आहे ते फेमस आहे. पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबई उपनगर व ठाणे या ठिकाणी आहे. त्यानंतर गुगामा राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या ठिकाणी. त्याचबरोबर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या ठिकाणी येते. आणि पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर येथे आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, कोणते विधान चुकीचे आहे ते शोधायचं आपल्याला. तर अनेर धरण हे जळगाव जिल्ह्यामध्ये हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढील योग्य जोड्या लावा. तर हा IMP प्रश्न आहे, कारण ह्याच्यावरती आपण भरपूर प्रश्न बघितले होते स्टार्टिंगला. वनांचे प्रकार दिलेत आणि वनांचे वार्षिक पर्जन्य किती असेल त्यानुसार आपल्याला जोडायला लावायचे. तर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य जे आहे ती 200 पेक्षा जास्त, लक्षात ठेवा 200 पेक्षा जास्त ज्या ठिकाणी पर्जन्यमान आहे त्या ठिकाणी पाहायला भेटतं. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्य ह्याच्यापेक्षा जरा खाली म्हणजे 120 ते 160 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशामध्ये पाहायला भेटतात. उष्णकटिबंधीय वृक्ष पानझडी जी आहे ती 80 ते 120 ह्याच्यापेक्षा खाली जरा 3 नंबरची हे आपल्याला पाहायला भेटतात. आणि लास्टला जे आहे ते उष्णकटिबंधीय काटेरी, म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे जरा, म्हणजे 80 सेंटीमीटरपेक्षा कमी ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून ह्याचं विधान ए जे आहे ते बरोबर येत आहे. पुढील प्रश्न, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले भारताचे 7वे स्थळ कोणते? तर हिमालयन नॅशनल पार्क हा जे आहे ते युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये 7व्या क्रमांकाचे नॅशनल पार्क जे आहे ते केलेले आहे. त्याच्यावरती जी क्विज आहे ती टेलिग्रामवरती मी टाकत आहे, तिथून तुम्ही टेलिग्रामवरती क्विज सोडवू शकता. तिथे आपण भरपूर सरावासाठी प्रश्न घेणार आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.